विचारायचा. पहिला तरंग, दुसरा तरंग, तिसरा तरंग. पहिला तरंग आपण पाहायला हवे. त्याच्यामध्ये नित्यनिवृत्तीची निवृत्ती कशी होते. काल झाला ना, अरे काल झालं की ज्याप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी सर्प नसून देखील भासतो, त्याची निवृत्ती ही रज्जूच्या ज्ञानाने होते. त्याप्रमाणे भ्रम झालेला असतो की रज्जूच्या ठिकाणी अंधकारामुळे भ्रम झालेला असतो की रज्जूच्या ठिकाणी सर्प आहे. त्या सर्पाची निवृत्ती ही जशी रज्जूच्या ज्ञानाने रज्जू त्या सर्पाची निवृत्ती झाल्यानंतर रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती झाल्यानंतर जसा सर्प नव्हता असा निश्चय होतो. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी बंध नसून देखील अज्ञानामुळे भासतात. त्याची निवृत्ती ही ब्रह्माच्या ज्ञानाने होते. बरोबर आहे. आणखी कोणाला सांगता येते का? ज्याप्रमाणे रज्जूच्या ठिकाणी सर्प नित्यनिवृत्तच असतो, परंतु मंद अंधकारामुळे त्या मनुष्याला त्या रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो आणि रज्जूचा यथार्थ रूपाने ज्ञान झाल्यानंतर पुन्हा त्या सर्पाची निवृत्ती होते. असा मध्ये भ्रम मानल्यानंतर जो नित्यनिवृत्त असणारा सर्प आहे त्याच्या निवृत्तीचा ज्याप्रमाणे व्यवहार होतो, त्याचप्रमाणे या आत्मस्वरूपावर असणारं जे अहंकारादी बंध आहे किंवा दुःख आहे हे नित्यनिवृत्तच आहे, परंतु आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे त्याला त्या दुःखाच्या निवृत्तीचा व्यवहार होतो. बंध म्हणजे दुःख. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख बंध काढत तरी नाही. बंध कशाला म्हणतात? जोरात सांगायचं ना, अहंकार ध्यानात्म पदार्थाला काय म्हणतात? बंध म्हणजे एकाने लिहिलं होतं, दोरीनं बांधलं म्हणजे बंद होत असे. माणसाला अजून काही दोरीनं बांधत नाही, गुराला बांधतात म्हटलं. त्याच्यावर कोणत्याही गुराला बांधतात का? ओढाळ गुराला, ओढाळ गुराला नुसतंच बांधतात काय? ते दोन पाय बांधतात. बंध म्हणजे अनात्म्यादी अहंकारादी अनात्म पदार्थाला काय म्हणतात? मोक्ष कोणाला म्हणतात? बंधाची निवृत्ती म्हणजे मोक्ष नाही. मग सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची, त्याला काय म्हणतात? मग मोक्ष. तुम्हाला संघाचा विचार ना. मग प्राप्ताची प्राप्ती कशी? लोकांमध्ये नित्यप्राप्त असणाऱ्या वस्तूविषयी अप्राप्तीचा म्हणजे वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो आणि ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्या वस्तूच्या प्राप्तीचा व्यवहार घडतो. जसा एखाद्याच्या हातात सुवर्ण कंकण असून काही निमित्ताने त्याला भ्रम झाला की माझे सुवर्ण कंकण हरवले. नंतर कोणी आपताने त्याला बोध केला की तुझे कंकण हरवले म्हणतोस ते तुझ्या हातातच आहे. मग ते कंकण पाहून त्याला असे ज्ञान होते की माझे कंकण माझ्यापाशीच होते. मग ते ज्ञान झाल्यानंतर तो असा व्यवहार करतो की माझे कंकण मला प्राप्त झाले. तसा आत्म्याच्या ठिकाणी अविद्याबलाने जीवाला भ्रांती होते की माझा आत्मा आनंदरूप नाही, परमानंदरूप तर ब्रह्म आहे, माझा आत्मा परमानंदरूप नाही आणि उपासनेने त्या ब्रह्माची मला प्राप्ती होईल. म्हणजे प्राप्त वस्तूच्या ठिकाणी भ्रमनिवृत्तीनंतर पुन्हा प्राप्तीचा व्यवहार घडतो. बरोबर आहे. दुसऱ्या तरंगातलं अधिकारावर शंका आहे. अधिकारी संभवू शकत नाही. मग अधिकारी का संभवू शकत नाही? मोक्ष स्वरूपात कारण सवर्तमान जगन निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती असे दोन अंश आहेत. त्यापैकी कोणत्याच अंशाची इच्छा कोणालाही होत नाही. सर्व जीवांना फक्त विषय सुखाचीच इच्छा आहे.
मूल अज्ञानासह वर्तमान जगन निवृत्तीची कोणालाही इच्छा नाही. सर्व जीवांना फक्त त्रिविध दुःख नाशाचीच इच्छा आहे. त्यामध्ये आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख या त्रिविध दुःख नाशाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. आध्यात्मिक दुःख म्हणजे रोग शुद्धाधिकांपासून होणारे दुःखास आध्यात्मिक दुःख म्हणतात. चोर व्याघ्र सर्पाधिकापासून होणाऱ्या दुःखास आदिभौतिक दुःख म्हणतात. आणि यक्ष राक्षस पिशाच शीतवात यांच्यापासून होणाऱ्या दुःखास दैविक दुःख म्हणतात. या त्रिविध दुःख नाशाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. मूल अविद्या आणि तिचे कार्य जगत त्याच्या नाशाची कोणाला इच्छा नाही. सर्व जीवांना फक्त त्रिविध दुःख नाशाचीच इच्छा आहे. आता कारण सवर्तमान जगन निवृत्ती वाचून त्रिविध दुःख नाश होणे शक्य नाही. त्रिविध दुःख नाशाची इच्छा करणे म्हणजेच कारण सवर्तमान जगन निवृत्तीची इच्छा करणे असे जर सिद्धांती म्हणत असतील तर पूर्व पक्षी म्हणतात त्यांचे म्हणणे बरोबर नाही. कारण औषधाने रोगांची निवृत्ती होते, भोजनापासून क्षुधेची निवृत्ती होते, शस्त्रास्त्रापासून चोर व्याघ्र सर्पाधिकांची निवृत्ती होते, मंत्रतंत्र आणि यक्ष राक्षस पिशाचाधिकांची निवृत्ती होते. मग कारण सवर्तमान जगन निवृत्तीची कोणाला जरुरीच नाही, म्हणजे प्रथम अंशाची कोणालाही इच्छा होत नाही. बरोबर आहे. आध्यात्मिक दुःख आणि दैविक दुःख यात काय फरक आहे? आध्यात्मिक दुःख म्हणजे रोग शुद्धाधिकापासून होणारं दुःख आणि आदिदैविक दुःख म्हणजे मंत्रतंत्र यक्ष राक्षस पिशाच याच्यापासून होणारं दुःख. आध्यात्मिक दुःख कोणतं? रोग शुद्धाधिकापासून होणार. आध्यात्मिक दुःख म्हणजे थोडे विचारात जाऊन तुम्ही विषयाची स्थिती कशी होऊ शकत नाही. कारण जीवाच्या ठिकाणी पतंजली मताप्रमाणे जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत आणि 3 भेद आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पंचक्लेश आहेत आणि स्वगत, सजातीय, विजातीय हे 3 भेद आहेत. असे ब्रह्माचे आणि जीवाचे विरुद्ध धर्म असल्यामुळे जीवाची ब्रह्माशी ऐक्य घडत नाही. बरोबर आहे. मग सिद्धी कशी केली? कोणी सांगितलं? नाही, बाकीच्या नाही सांगता रे भाई. सिद्धी कशी केली म्हणलं? बरं, वाद्याने जीवाच्या ठिकाणी जे सजातीय, स्वगत, सजातीय आणि विजाती हे 3 प्रकारचे भेद सांगितले. आणि हे 3 भेद ब्रह्माच्या ठिकाणी नाही आणि हे 3 भेद मनुष्याच्या ठिकाणी आहे. स्वगत भेद म्हणजे जो पदार्थ आहे या पदार्थाच्या स्वरूपातील असणारा भेद, म्हणजे वृक्षाच्या प्रमाणे जे फळ आहे, फांदी आहे, मूळ आहे, अशा प्रकारचा जो पदार्थाच्या स्वरूपातील भेद आहे याला स्वगत म्हणतात. आणि ब्रह्म हे जो स्वगत भेद आहे हा सावयव पदार्थाच्या ठिकाणी असतो आणि ब्रह्म हे निरावयव आहे. ब्रह्माला कोणत्याही प्रकारचे अवयव नाहीत, म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी हा स्वगत भेदसुद्धा संभवत नाही. त्याप्रमाणे दुसरा सजातीय भेद सांगितला, म्हणजे एकाच जातीतील पदार्थाच्या स्वरूपातील असणारा भेद. वृक्ष आणि वृक्ष या 2 वृक्षामध्ये जे वृक्षत्व जाती आहे त्या वृक्षत्व जातीमध्ये वृक्षाच्या ठिकाणी असणारा सजातीय भेद. आणि ब्रह्म हे ब्रह्माच्या जातीचं दुसरं ब्रह्म कोणतंच नाही, म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी सजातीय भेदसुद्धा संभवत नाही. त्यानंतर विजातीय भेद, ब्रह्माला दुसरा ब्रह्मासारखा सत्तावान असणारा परमार्थिक दुसरा सत्तावान ब्रह्म नाही, म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी विजातीय भेदसुद्धा संभवत नाही. म्हणून असं असताना ब्रह्म आणि जो जीव आहे याच्या ठिकाणी अत्यंत विरोधी धर्म आहे, म्हणून ब्रह्माचं आणि जीवाचं ऐक्य होऊ शकत नाही असं त्या वाद्याने सांगितलं. आपण विचारलं होतं ते पूर्व पक्ष सांगितलं विषयाची सिद्धी कशी केली. पूर्व पक्षाचं मत आहे आता सांगितलं. आपण काय विचारलं होतं? विषयाची सिद्धी कशी केली, त्याचं उत्तर नाही आहे. त्याने सांगितलं की सर्वप्रथम जो साक्षी आहे त्याने सांगितलं की जो जीव ब्रह्मामध्ये असणारा, जीवाच्या ठिकाणी असणारा तत्पद असणारं जे वाच्य आहे ईश्वर, आणि तत्पदाचं जे लक्ष्यार्थ आहे ब्रह्म, आणि तोम पदाचं असणारं जे लक्ष्यार्थ
कूटस्थ आणि वाच्यार्थ असणारा जीव यांच्यामध्ये वाच्यार्थाची एकता न करता लक्ष्यार्थाची एकता केलेली आहे. आणि त्याचप्रकारे साक्षी हा नित्य ब्रह्मरूपच आहे आणि साक्षी क्लेशमुक्त आहे आणि सर्व दुःखावर निराळा आहे, म्हणून साक्षीचं ब्रह्माशी त्यांनी एकता केली. आणि त्याचप्रकारे जो जीवाच्या ठिकाणी 3 स्वरूप सांगितले, अंतकरण अधिष्ठान असणारं चैतन्य आणि त्या अंतकरामध्ये चैतन्याचा पडलेला आभास, हे 3 मिळून जीव सांगितलं. जो जीव स्वरूपामध्ये असणारा विशेष भाग जो साक्षी आणि विशेषण भाग असणारा जे सावास अंतकरण, असं दोन्ही मिळून 3 मिळून होतो विशिष्ट असणारा तो जीव होतो. आणि विशिष्ट असणारा तो जीव त्याचं ब्रह्माशी एकत्व घडू शकत नाही, परंतु जो विशेष असणारा जो साक्षी, त्या साक्षीचं ब्रह्माशी एकता घडू शकते. कारण त्याने सांगितलं की जेवढे शरीर आहेत तेवढ्या शरीराच्या ठिकाणी प्रत्येक शरीराच्या ठिकाणी जर जीव भिन्न मानले, म्हणजे तर बुद्धी जर एक मानली तर बुद्धी एक मानल्यानंतर सुखदुःखाचा संकर होईल. परंतु सिद्धांत मताने त्याचंसुद्धा खंडन केलं की प्रत्येक शरीरामध्ये जर बुद्धीचा भेद मानला तर सुखदुःखाचा संकर होणार नाही. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की तुम्ही जो साक्षीचा सिद्धांत मानता तो साक्षीसुद्धा आम्ही मानत नाही, कारण साक्षी हा वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे आणि तो कोणाला दिसतही नाही, त्याचं ज्ञानही होत नाही, म्हणून तो साक्षी आम्ही मानतच नाही. आणि तुमच्या मताप्रमाणे जरी साक्षी मानला तरी तो साक्षी जसं बुद्धीचा भेद मानला, जसं प्रत्येक शरीराच्या ठिकाणी जीव नाना मानले, त्याच प्रकारे साक्षीसुद्धा नानाच मानले पाहिजे. कारण साक्षी जर नाना मानले नाही तर साक्षी जर नाना मानले नाही तर सुखदुःखाचा संकर होणार नाही, परंतु जे सुखदुःखाचा ज्ञानाचा संकर आहे तो सुखदुःखाच्या ज्ञानाचा संकर मात्र होईल. परंतु सिद्धांत मताने त्याचंसुद्धा खंडन केलं, परंतु जो विशेष भाग आहे तो साक्षी एकच मानला पाहिजे. कारण साक्षीपदाचा त्याने सांगितलं की जो साक्षी आहे हा साक्षी सुखदुःखाचा, तुम्ही सांगितलं की सुखदुःखाचा जो जाणणारा साक्षी आहे, साक्षी सुखदुःखाला जाणतो, परंतु मग सुखदुःखाला साक्षी जाणत असताना साक्षीचा त्या ब्रह्माशी एकता होऊ शकत नाही. परंतु त्याने नंतर सांगितलं सिद्धांत मताने की ज्ञानेंद्रिय जे आहेत हे ज्ञानेंद्रिय अंतकरणाच्या ठिकाणी असणारे जे सुखदुःख आहेत त्यांना जाणू शकत नाही, ते फक्त आपापल्या विषयालाच जाणू शकतात, दुसरं कोणालाही जाणू शकत नाही. त्याचप्रमाणे अंतकरणाची जी वृत्ती आहे ते अंतकरणाची वृत्तीसुद्धा अंतकरणाच्या ठिकाणी असणारे जे सुखदुःख आहेत त्यांनासुद्धा जाणू शकत नाही, कारण जे वृत्तीचे अत्यंत जे समीप असतं ते त्याचा विषय होत नाही, म्हणून अंतकरणाची वृत्तीसुद्धा त्याला जाणू शकत नाही. परंतु मग साक्षी भाष्य शब्दाचा असा अर्थ न घेता साक्षी जो आहे तो साक्षी वृत्तीच्या द्वारा त्या सुखदुःखाचा प्रकाशन करतो, साक्षात तो साक्षी जाणत नाही, म्हणून त्याने त्या साक्षीचं ब्रह्म. आणि यामुळे साक्षा सर्व क्लेशरहित आहे आणि सर्व क्लेशरहित असल्यामुळे तो एकच आहे. आणि असे असणाऱ्या सर्व धर्मावर निराळे असणाऱ्या आणि एक असणाऱ्या त्या साक्षीचं ब्रह्माशी एकत्व होण्याकरिता कोणतीही हरकत नाही. देव चांगला सुंदर आहे ते निरूपण. साक्षी अनेक नको, साक्षी किती आहे? पूर्वपक्षकार का म्हणतो साक्षी अनेक का सांगितलं त्याने? शंकर होईल ना, एकच साक्षी सांगितला. जर सर्वांच्या अंतकरणामध्ये असलेला एकच साक्षी जर असेल तर कोणाचंही झालेलं सुख दुःख सगळ्याला काय, कारण सर्वांचा साक्षी कसं आहे, एकच आहे. पूर्वपक्षकार म्हणतो साक्षी एक नसून किती आहे, आणि आपल्याला सांगायचं आहे साक्षी सबको सुख दुःख जाणून करण्याचे, तेव्हा तो साक्षी अनेक नसून एक आहे. सुख दुःख जाणतो पण कुणाच्या द्वारा? अंतकरण वृत्तीच्या द्वारा. अंतकरण वृत्ती अनेक आहे, साक्षी किती आहे? ज्याला म्हणतात जीव ब्रह्माची विषय आहे ना, विषय कोणता आहे तो? जीव ब्रह्माचा आहे किंवा हा त्या ग्रंथाचा काय आहे विषय आहे. पुढे विचारायचा अभ्यासाला दोषत्रय का कारण नाही? सांगितलं ना, पण अभ्यासाला काय काय लागत असते?
अध्यासाला खूप काय लागत असते. त्याच्यात 2 प्रकार, एक कार्याध्यास आणि दुसरा कोणता? कारण अध्यास. कार्याध्यासाची सामग्री कोणती आहे? पूर्व पक्षाच्या मताने सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय दोष. बर, परमात्मा, प्रमाण आणि प्रमेय. प्रमेय दोषाच्या ठिकाणी कोणता दोष आहे? सादृश्य दोष असावा लागतो. कशावरून सादृश्य दोष आहे? लांबटपणा वगैरे सादृश्य आहे रज्जू आणि सर्पामध्ये. सर्प आहे कसा असतो? आहे का रे? सादृश्य दोष आहे. दोरी कशी आहे? लांबट. सर्प कसा आहे? कोणता दोष आहे? वेदांत शास्त्रामध्ये सादृश्य दोष कसा नाही? नाही सांगता येत. हे बघ, आत्म्यावरती बंधाचा काय होतो? अध्यास होतो. बंध आणि आत्मा याच्यात सादृश्य आहे का? तरी सुद्धा काय होतं? बंध जड स्वरूप आहे, बाहेर आहे. आत्मा आत आहे, जड स्वरूप आहे का चेतन स्वरूप आहे? सादृश्य दोष आहे का विरोधी धर्म आहे? म्हणून बंध, आत्म्यावरती बंधाचा अभ्यास संभवू शकत नाही. कोणता पक्ष? आणि कसा संभवू शकतो? पूर्वपक्षकारांमध्ये सादृश्य दोष संभवू शकत नाही. आणि वेदांती म्हणतात काय होतं? संभवू शकतो की सादृश्य दोष. आत्म्यावर जातीचा अध्यास सादृश्य दोषा वाचून होतो. शाबास, बरोबर आहे, बरोबर आहे. ब्राह्मणत्वादी जाती हा स्थूल शरीराचा धर्म आहे. सूक्ष्म शरीराचा किंवा आत्म्याचा म्हणता येत नाही. सूक्ष्म शरीर म्हणजे अंतकरण, पंचप्राण आणि 10 इंद्रिय असा 16चा समूह. सूक्ष्म शरीराचा नाश ज्या शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात एकदाच होतो. म्हणून जात्यादी धर्म हा सूक्ष्म शरीराचा किंवा आत्म्याचा म्हणता येत नाही, स्थूल शरीराचा धर्म आहे. आत्मा सर्व व्यापक आहे, जाती परिचिन्न आहे. आत्मा प्रत्येक आहे, जाती पराक आहे. असे विरुद्ध धर्म असतानाही आत्म्यावर सर्व बंधांचा अध्यास घडणे संभवनीय आहे. ज्याप्रमाणे शुभ्र रंगाच्या शंखाच्या ठिकाणी पिवळेपणा काविळीमुळे पिवळेपणाचा अध्यास होतो आणि पित्तदोषामुळे मधुर शर्करेच्या ठिकाणी कडूपणाचा अध्यास होतो. त्यामध्ये पिवळेपणाच्या आणि कडू स्वादाच्या 2 दृष्टांतामध्ये शुभ्र रंगाच्या शंखाच्या ठिकाणी आणि मधुर शर्करेच्या ठिकाणी सादृश्य दोष वाचून अध्यास घडतो. म्हणजे प्रमेयाच्या ठिकाणी असणारा सादृश्य दोष अध्यासाला कारण नाही. बरोबर आहे का नाही? जातीचा दोष सादृश्य दोष वाचून होतो. जातीमध्ये आणि आत्म्यामध्ये काही सादृश्य आहे का? तरी सुद्धा आत्म्याच्या ठिकाणी जातीचा काय होतो? त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सादृश्य नसतानाही देखील बंधाचा काय होतो? थोडे विचारच जा. गुरुचं कर्तव्य काय आहे? 5 प्रकारच्या भेदाचे निराकरण करून अविद्यादिमलरहित अद्वितीय ब्रह्माचे ब्रह्मरूपाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे आणि संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणे हे श्री गुरूंच्या शिष्याविषयी मुख्य कर्तव्य आहे. तुम्ही आता विचार नाही तर तुम्ही शंका विचारायची आहे. 3 तरंग आहे ना तुमच्या. गुरुचं कर्तव्य बरोबर. मुख्य कर्तव्य कोणतं आहे? 5 प्रकारचे भेद काय करायचे? कोणते 5 प्रकार आहे? जीव ईश्वराचा भेद, जीवजीवांचा भेद, ईश्वर जडाचा भेद आणि जडाजडांचा भेद. बरोबर आहे. ज्ञानाची साधनं किती आहेत?
खरं आहे का बरोबर आहे? विवेक वैराग्य समाधी षटकं मुमुक्षत्व श्रवण मनन निधी ध्यासन तत्वम पदार्थ शोधन. बरं. तत्व पदार्थ शोधन याची व्याख्या कशी आहे? तत्पद वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक आहे आणि लक्ष्यार्थाने ब्रह्माचे बोधक आहे. त्वमपद वाच्यार्थाने जीवाचे बोधक आहे आणि लक्ष्यार्थाने कुटस्थाचे बोधक आहे आणि असे या पदाने त्यांचं एकत्व सांगितलेलं आहे. बरोबर आहे की? म्हणजे ज्ञानाचं कोणतं साधन आहे? कोणतं साधन आहे? अत्यंत अंतरंग साधन. आणि बाकीचे साधन कोणते आहे? बहिरंग का म्हणावं? प्रत्यक्ष ज्ञानामध्ये त्यांचा उपयोग. अगदी जवळचं जे साधन असेल त्याला एवढंच अंतरंग, आणि थोडं दूर असेल तर कोणतं म्हणायचं? बहिरंग. तत्वमाचे साधन कोणतं आहे? अंतरंग. आणि एकमेकाच्या अपेक्षेने अहिरंग आणि बहिरंग, त्याच्यामध्ये साधन हे सांगितलेलं आहे. आहे का? विवेक वैराग्य समाधी मोक्षदा शम दम उपरम म्हणजे वेदविहित कर्माची साधने श्री धन पुत्रादी यांचा विधीपूर्वक त्याग करून भोगांना विषाप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञानाकरिता केलेल्या गृहाधिकांचा त्याग त्यास उपरम उपरती असे म्हणतात. बरं. पुढे शम दम उपरम तितिक्षा म्हणजे शीत उष्ण सुख दुःख हे कष्टा वाचून सहन करणे त्याला तितिक्षा म्हणतात. सहन करणे. भूक लागली तरी सहन करणे. हे ना, आता घरची गोष्ट वेगळी, इथली गोष्ट वेगळी. इथे काय असं एक पोरगा रडत होता बघा, त्याला विचारलं कशाला रडतो, काय कोणी बोललं का तुला? तर म्हटलं नाही. मग त्याला विचारलं रडण्याचं कारण काय? घरी म्हणलं 11 वाजता आमची आई काय करायची? जेवायला घालायची. इथं मला 2 वाजून जाते तरी अजून काय नाही. मग असं वाटतं की देव संसार सोड. मग काय रे, कोणतं लक्षण सांगितलं? तितिक्षा सांगितली. काय सांगितले? क्षुधा तुषार शीत उष्ण रोग वगैरे यांचं दुःख सहन करून याला काय म्हणतात? मग तितिक्षा. आता बरं आहे तसं पूर्वीच्या ह्याच्यामध्ये बरं का, एकच वेळ मधुकरी मागायची. किती? रात्रीच्या प्रहरी नाही. आता सुधारणा झालेली आहे. दिवसाही स्वतःने काय त्याला विचारलं रात्री, त्याला म्हणा शिळी भाकरी खावी लागते. कोणती? दिवसभर ज्ञानेश्वरी पाठ करावं लागते. मग शिळी भाकरीच्या ऐवजी कोणती भाकरी द्यावी? ताजी भाकरी. मधुकरीमध्ये सुद्धा काय झाली? सुधारणा झाली ना. जयंत नाही का काय, तो 2 वेळा मधुकरी मागतो. जाऊ दे आपण. तितिक्षा म्हणतात त्याला. आज तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाची लक्षणं तुम्हाला होऊन गेलेली आहे. आणखी विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे? अभ्यास बरं का, कारण अभ्यास कसा संभवू शकतो? पूर्व पक्षाने सांगितलं की सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाचे अज्ञान असले पाहिजे. परंतु उत्तर पक्ष म्हणतात पूर्व पक्षाने केलेली शंका बरोबर नाही. कारण आत्मा स्वयंप्रकाशमान आहे, बरोबर आहे. परंतु आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असे नाही, अज्ञान आहेच. ब्रह्मज्ञान उत्पत्तीच्या पूर्वी पूर्वी जगताची प्रतीती असेपर्यंत म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञान
शास्त्रात ज्याला सामान्य ज्ञान म्हणतात ते अज्ञानाचे विरोधी नाही. जर अज्ञानाचे विरोधी असते तर सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये मी काही जाणत नव्हतो अशी जी आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसती. ज्या अर्थी अज्ञानाची प्रतीती येते त्या अर्थी आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आहे. सुषुप्तीकालीन अज्ञानाची प्रत्यक्ष प्रतीती असते. सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रत्यक्ष प्रतीती असते आणि जागृतीमध्ये त्याचीच त्या सुखाची आणि अज्ञानाची स्मृती होते. स्मृतीपूर्व अनुभवातून केव्हाही होत नाही असा नियम आहे. मग सुषुप्तीमध्ये ज्या अज्ञानाची प्रत्यक्ष प्रतीती येते त्याचीच जागृतीमध्ये स्मृती होते. जागृतीमध्ये अज्ञानाची व सुखाची प्रत्यक्ष ज्ञान नसते. जागृतीमध्ये ज्ञानाची साधने अंतःकरण व इंद्रिय आहेत. मग अज्ञान सुषुप्तीमध्ये त्याचं लय आहे. बरोबर आहे ना. विशेष चैतन्य आणि सामान्य चैतन्य. सामान्य चैतन्य म्हणजे जे व्यापक चैतन्य असते त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं? सामान्य. आणि विशेष चैतन्य अंतःकरण प्रतिबिंबित जे चैतन्य ते विशेष चैतन्य. अंतःकरणावरती जे प्रतिबिंबित होते त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं? विशेष चैतन्य. विशेष चैतन्य. सामान्य सर्वव्यापक आहे ना. आपल्या ठिकाणी आत्मा आहे का नाही? तो कोणत्या रूपाने? सामान्य रूपाने आहे का नाही? हे पण लाकडामध्ये आहे नाही, कोणत्या रूपाने? सामान्य. आणि घर्षण केलं म्हणजे आहे का? तारेमधली वीज कशी आहे? सामान्य. बल्बमधली विशेष. सामान्य आणि विशेष. सर्व व्यापक चैतन्याला कोणतं म्हणायचं? सामान्य. आणि अंतःकरण वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य त्याला काय म्हणायचं? विशेष चैतन्य. मग अज्ञानाच्या विरोधी कोण आहे? विशेष चैतन्य. सामान्य चैतन्य सहाय्यक आहे, कारण अभ्यासाचे समोर आहे. ते सामान्य विशेष कळायला पाहिजे. सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान. हा मुलगा आहे हे कोणतं ज्ञान आहे, आणि हा हुशार मुलगा आहे कोणतं ज्ञान आहे, विशेष ज्ञान. त्याचा गुण दाखवतात, काय दाखवतात, सामान्य काय करत असतं, हे सामान्य प्रकारच्या ज्ञानाच्या विरोधी नाही. नाही का नाही, लाईनच नाही आली, लाईन नुसती आलेली आहे पण त्याचा प्रकार बल्बमध्ये नाही गेला. मग सामान्य वीज काय देत नाही, प्रकाश देत नाही, बल्बमध्ये शिरली म्हणजे मग विशेष प्रकार. सामान्य आणि विशेष बडे विचार तुम्ही विचारत जाणं शंका. कधी परवाच्या दिवशी आहे ना परीक्षा, अधिकारी विषय प्रयोजन, प्रयोजनावरती कोणत्या शंका केलेली आहे. प्रयोजन कोणतं आहे, सकळ दुःखाची, परमानंदाची, याच्यावर शंका कोणत्या केल्या नाही समजत. म्हटलं ते संभवू शकत नाही. कोणत्याही लौकिक साधनाने दुःखाची निवृत्ती संभवू शकत नाही. मग दुःख निवृत्ती करता कोणतं साधन सांगितलं, नाही सांगाय. जगन मिथ्यात्व निश्चय काय सांगितलं, जोपर्यंत मिथ्यात्व निश्चय होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होऊ शकत. त्यालाच म्हणायचं अध्यास. काय म्हणायचं, मिथ्या अध्यास म्हणतात. आणि तेव्हा अध्यासाचे दोन प्रकार, एक कार्याध्यास, दुसरा पूर्वपक्ष उत्तरपक्ष. पूर्वपक्ष म्हणतो काय कार्याध्यास संभवू शकत नाही.
पूर्व पक्षाचं मत आहे कार्याभ्यास काय होतं. मग कार्याभ्यासाची सामग्री काय सांगितली. कार्याभ्यासाची सामग्री सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता दोष, प्रमाण दोष आणि प्रमेय दोष. कोणाची आहे. पूर्व पक्षाचे. उत्तर पक्षाची सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार. सजातीय ह्याच्यामध्ये काय फरक आहे. नाही सांगता येत. पूर्व पक्षाचे मत कोणतं. सत्यवस्तू यांचं कोणतं आहे. सजातीय वस्तू. काय फरक आहे दोघांत. एखाद्या पोरानं लिहिलं होतं. काहीच फरक नाही हेच उत्तर आहे. नाही सांगता. अरे सत्य वस्तू ज्ञान खऱ्या सर्पापासून होणारे जे संस्कार असतात. कोणत्या सर्पापासून. त्याला कोणते म्हणायचं. सत्य वस्तू. आणि मिथ्या पदार्थाच्यापासून सर्पापासून होणारे संस्कार त्याला काय म्हणायचं. दोन समजते ना. वारुळातला सर्प कसा आहे आणि चित्रातला. मग संस्कार होते का नाही. वारुळातला सर्प पाहिला तरी काय होते आणि कागदावरचा पाहिला तरी आहे का रे. मग यांची सामग्री कोणती आहे. सत्यवस्तू ज्ञानजन्य. आणि यांची सामग्री कोणती आहे. सजातीय वस्तू. दोघांना फरक. याच्यामध्ये सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार का सांगितलं. म्हटलं हे जगातच कसं आहे. अभ्यास आहे. पूर्वपक्ष आहे ना. बंधाला काय कारणीभूत आहे. संस्कार कारणीभूत आहे. तुमच्या मतामध्ये जगात सर्व सत्य आहे का मिथ्या आहे. पूर्व वेदांताच्या मतात सगळ्या जगात सत्य नसून काय आहे. आणि अभ्यासाला काय पाहिजे. सत्य वस्तूची काय पाहिजे. संस्कार पाहिजे. तुमच्या मतामध्ये एका परमात्म्याशिवाय दुसरं काही सत्य नाही. मग सत्य वस्तूचे ज्ञानजन्य संस्कार आणले कुठून. म्हणून कार्याध्यास संभवू शकत. मग काय उत्तर दिलं. संस्काराकरता सत्य मिथ्या वस्तूची जरूरत नाही. सत्य सर्पापासून काय होतात संस्कार. आणि मिथ्या संस्कार सर्पापासून काय होतात. तसं मिथ्या जगतापासून काय होते. सत्य जगापासून काय होतात. मग आमची सामग्री कोणती आहे. मिथ्या वस्तू, सजातीय वस्तू, ज्ञानजन्य. आणि पूर्व पक्षाची सामग्री कोणती आहे. सत्य वस्तू, ज्ञानजन्य. आणि पुन्हा तीन प्रकारचे दोष घे. दोषच राहील. प्रमादा, प्रमाण, प्रमेय. प्रमेयाच्या ठिकाणी कोणता दोष आहे. सादृश्य दोष. कसा पूर्व पक्षाच्या मताने संभवत नाही. सादृश्य दोष पूर्व पक्षाच्या मताने कसा संभवत नाही. हे बंधावर आत्म्यावरती बंधाचा काय होतं. आत्मा कुठं आहे. आत आहे. बंध कुठं आहे. आत्मा कसा आहे. चिद्रूप. ब्रह्म कसा आहे. जडस्वरूप. सादृश्य आहे का विरुद्धपण आहे. म्हणून आत्म्यावरती बंधाचा अभ्यास होऊ शकत. पूर्व पक्ष सिद्ध करून दाखवायचे. सादृश्य दोषापासून सुद्धा अभ्यास संभवू शकतो. कोणतं उदाहरण दिलं. जातीचा. जाती आणि आत्मा याच्यात काही सादृश्य आहे का. तरी जातीचा काय होतं. मी ब्राह्मण आहे. मी कोण आहे. उत्तर पक्षाच्या मतामध्ये सादृश्य दोषाची आवश्यकता. दोन तरी दोष का सिद्ध होत नाही. अभ्यासानंतर बरं का प्रमाता प्रमेयाचे प्रमाणाचे दोष सिद्ध होतात. मुलगाच झाला नाही का काळा आहे गोरा आहे कसं सांगायचं.
अगोदर अध्यास होतो, मग प्रमात्व आणि प्रमाण सिद्ध होते. अध्यासाच्या पूर्वी प्रमात्व आणि प्रमाणाची सिद्धी होऊ शकत. त्याला काय व्हावं लागतो? अध्यास. हे अध्यासाचं चिंतन थोडं बारीक असल्यामुळे बरं का, त्याला काही थोडे संस्कार असेल, इच्छा असेल तर तो ऐकतो बघा. आणि जरा त्याच्यातले थोडे संस्कार असतात, इच्छा नसेल तर विचारसागरात ते पक्वा घालत असतो. कारण आवड विचारसागरात आहे का पक्वा जात आहे. मग कसं पक्वा चुकून आहे का? अरे पक्वा चुकून आहे का? काय का? पण ज्या वेळेला ज्या विषयाला महत्त्व द्यायचं त्यावेळेला त्या विषयाला काय द्यायचं नाही का? एखादा पक्वा शिकायला गेला, मृदंग ठेवला आणि कार्याभ्यास म्हणजे काय सांग, तिचं काय पाठाला महत्व आहे का? नाही का? समय हो जाणार पुढे विचारत बघा काय विचार. एक कोणता अधिकाऱ्याचं खंडन म्हणणार, विषयाचं खंडन म्हणणार, पुढे प्रयोजन आणि पुढे मग काय संबंध. संबंधाचं वर्णन, जन्यजन भाव कोणाचा संबंध आहे? विषय आणि ज्ञान याच्यामध्ये कोणता संबंध आहे? का नाही? आपल्याला विचारसागर कोण झाला? जनक. ज्ञान कोण झालं? काय करायचं? विषय म्हणजे विचारसागर आणि ज्ञान याच्यामध्ये कोणता संबंध बसला? असे 4 प्रकारचे संबंध: अधिकारी, विषय, प्रयोजन आणि परवा आहे ना तुमची परीक्षा आहे. काही शंका असल्या तर काय करायच्या? या उद्याच्या पाठाला तुमची इच्छा असली तर आमचं काय नाही. आम्ही आहो कसं करता त्याच्या करता जाऊ की आम्ही. पण दुसऱ्या दिवशी रंगातल्या शंका आहे ना. जीव ब्रह्म ऐक्य नसताना सुद्धा बरं का, म्हणजे गुरुचं लक्षण नसताना ते सुद्धा मुक्त कसे झाले म्हणजे शंका आहे. कोणत्या तरंगात आहे काय? रामानुज, मध्व, वल्लभ, निंबार्क हे जे ब्रह्माचा काय मानतात तरी सुद्धा काय झाले ते माझा जगत सत्य मानून आणि जे ब्रह्माचा भेद सत्य मानून मुक्त झाले कसे? शंका सुंदर आहे बा. थोडक्यात सांगायचं म्हणजे ते गुरु या पदाला काय नाही, म्हणून ते गुरु या पदाला योग्य नसल्यामुळे त्यांच्या शंका निष्फळ आहे. ईश्वराच्या सेवेपेक्षा सुद्धा गुरुची सेवा अधिक कशी आहे काय सांगणार? सोपा तर तरंग आहे काय? गुरुसेवा अधिक कशी? ईश्वराच्या सेवेने फक्त दृष्ट फलच मिळते. काय मिळते? अदृष्ट फलच मिळते. बरोबर आहे, चुकलं होतं आमचं. नाही पाहिजे ना असं. ईश्वराच्या सेवेपासून अदृष्टच फल मिळते, पुण्य मिळते. फक्त काय मिळते? आणि गुरुच्या सेवेने दोन्ही फल मिळते.
अदृष्टही मिळत नाहीत, पुन्हा काय मिळते? दृष्ट मिळते, नाही का? शिवणा जर खाल्ला तर काय होतं? नुसती भोकत जाते. आणि बदामाचा शिरा खाल्ला तर भूकही जाते. असा समस्या. दोन फायदे आहे ना. काय काय किती फायदे आहे? भूकही जाते, पुन्हा काय होते? शक्ती येते. तसं ईश्वर सेवेने फक्त काय होते? अदृष्ट फल. आणि श्रीगुरूच्या सेवेने दोन्ही फलं मिळत असतात. दृष्टही मिळते आणि काय मिळते? अदृष्टही फल मिळते. विचारा की तरंगात तिसऱ्यातले शंका असेल ते. मुमुक्षुचं लक्षण काय सांगितलं? मुमुक्षुचं लक्षण जे आहे, मोक्षाची तीव्र इच्छा असणे, त्याला काय म्हणायचं? बरं आहे. मग तुमच्या काय शंका असल्या तिने तरंगामधल्या त्याच्या दिवस स्वतः आहे की मोकळा. शंका घेऊन यायचे. तुम्ही शंका करायच्या आणि तुम्हीच काय द्यायचं? आम्ही फक्त ऐकायचं. तयारी असली तर काय? विद्यार्थीच काय करतो? शंका. आणि विद्यार्थीच त्याचं काय देतात? चाललेलं आहे ना तो अलीकडे, नाही का? संस्थेमध्ये चाललेलं आहे ना कीर्तनाच्याही परीक्षा आणि पुढे प्रवचनाच्या सुद्धा. आपणच शंका करायची ना आपणच काय द्यायचं? मग काय शंका असल्या तर उद्या काय करायचं विचारायचं. त्या शंकेचं काय करू? तुम्ही म्हणाल की एखाद दिवशी पाठ बंद ठेवा की. कोणत्या दिवशी परीक्षा आहे? परवा दिवशी. असं बघा, तुमचं घ्यायचं असलं बघा. सुट्टी पाहिजे असेल तर सुट्टी. शंकेचं निरसन कशाचं? माना की शंका बोलाय तुमच्या मतावरती घ्यायचा का पाठ? म्हटलं घ्यायचा का उद्या पाठ? बरं आहे, आनंदाची गोष्ट आहे. इथं थांबू.